नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सामान्य माणसाची रेशन दुकानदाराकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठीचा आहे। बऱ्याच ठिकाणी असे आढळून आलेले आहे की रेशन दुकानदार माल कमी देतो। आपल्याला त्यातील नॉलेज नसल्यामुळे आपण दिलेला माल घरी घेऊन येतो। पण सरकार आपल्याला किती माल देते आपल्याला माहिती आहे का? चला तर मग पाहूया आपल्याला सरकार वरून किती माल देते। यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअर उघडून मेरा रेशन हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे। माझ्या मोबाईलमध्ये ते पहिल्यापासून इन्स्टॉल असल्यामुळे मी ते ओपन करतो। नंतर आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। आपला आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करून आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचा 12 अंकी कार्ड नंबर येईल। आता हा कार्ड नंबर आपल्याला नोट करायचा आहे। याबरोबरच घरातील इतर सदस्यांचे नाव यापुढे येईल। त्यापुढे आधार सीडिंग यस आहे का ते चेक करायचे आहे। नंतर होम स्क्रीनवर यायचे आहे। मी माझ्या ॲपची लँग्वेज मराठी करतोय। नंतर लाभ माहिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे। तेथे 12 अंकी कार्ड नंबर टाकायचा आहे। तुम्ही कार्ड नंबर किंवा आधार नंबर सुद्धा टाकू शकता। नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग असा दिसेल। ही प्रोसिजर साधारण 30 ते 40 सेकंद लागू शकते। प्रोसेसिंग डन झाल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला कार्ड नंबर येईल व खालच्या बाजूला तुम्हाला आपल्याला किती धान्य मिळते हे समजेल। यात तांदूळ किती किलो, गहू किती किलो अलॉट झालेला आहे हे आपल्याला समजेल। तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट काढा व यात तफावत आढळून आल्यास जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन रेशन दुकानदाराच्या विरोधात कंप्लेंट नोंदवा। कृपया ही माहिती गावातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून रेशन दुकानदाराकडून होणारी फसवणूक थांबली पाहिजे। धन्यवाद।